जरा काही वर्ष मागे जाऊन विचारते, तुझं बालपण कसं होतं? माझं बालपण खूप मस्त होतं. माझे बाबा मर्चंट नेव्हीत होते, त्याच्यामुळे जेव्हा इंडियामध्ये गोष्टी यायच्या नाहीत, म्हणजे टाईड माझ्या लहानपणापासून माझी आई वापरायची. सो अशा गोष्टी ज्या इंडियामध्ये कधीच आपण बघितल्या नाही, ह्या सगळ्या बाबांनी मला इंट्रोड्यूस केल्या. किंवा सी फूड खायला शिकवणं, किंवा कुठलं क्विझिन कुठलं काय ह्याचं ज्ञान, हे वेस्टर्न म्युझिक, हे सगळं ना माझ्या वडिलांनी मला इंट्रोड्यूस केलं. त्यामुळे माझं बालपण अत्यंत काय म्हणूया पॅम्पर्ड, खूप इंटरेस्टिंग. माझे आई वडील पण दोन खूप इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीज आहेत. त्याच्यामुळे मला आठवतं की आम्ही रोड ट्रिपला जायचो. आमच्याकडे एक मारुती व्हॅन होती, त्याच्यामध्ये आई बाबा आणि मी. तर असेही क्षण मी बघितलेले आहेत की एक पिट स्टॉप घेतला आहे, मी मागे झोपले आणि मी उठले तर गाडीत कोणीच नाही आहे. आई बाबा जेवायला गेलेत किंवा त्यांनी पिट स्टॉप घेतला आहे. सो अशा गोष्टी मला खूप आठवतात की म्हणजे ह्याच्याकडे मी असं नाही बघितलं की कसं लहान मुलाला सोडून गेले. मला असं वाटतं की त्यांची इंडिव्हिज्युअलिटी त्यांनी जपली होती त्यांच्या मूल होण्यानंतर सुद्धा, लग्न होण्यानंतर सुद्धा, आणि मला ते खूप आवडतं. शाळा कॉलेजचे तुझे दिवस सांग. सगळे इंटरनेटवर वाचतात की तू कबड्डी प्लेअर होतीस, तू स्टेट रिप्रेझेंट केलंयस, त्याच्यानंतर तू कराटेमध्ये ऑरेंज बेल्ट आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. पण या पलीकडची शाळा आणि कॉलेजमधली नाटकामध्ये इन्व्हॉल्व असलेली सई नेमकी कशी होती? मी शाळेमध्ये कधीच नाटकात इन्व्हॉल्व नव्हते. आय वॉज हेविली इंटू स्पोर्ट्स. आणि दंगेखोर पण आदर्श विद्यार्थिनीमध्ये नॉमिनेट होणारी अशी मी एकमेवच असेल. म्हणजे मला शिक्षाही तेवढ्याच झाल्यात, पण मला आदर्श विद्यार्थिनीमध्ये नॉमिनेशन राईट स्टुडंट होतीस? येस, अबाव ॲव्हरेज, म्हणजे 85+ मार्क्स मला कायम असायचे. स्कॉलर नाही म्हणता येणार, मी एकपाठी आहे. म्हणजे मला एकदा वाचलं की लक्षात राहायचं. आणि मला एकदा कुठल्या तरी टेस्टला किंवा 6माही परीक्षेत जर का 90 मार्क मिळाले तर मग मी अभ्यासच